तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपल्या साईटवर आता पूर्ण स्लॅब लेवल झाली होती आणि स्लॅब लेवल झाल्यानंतर जो सगळ्यात महत्त्वाचा आयटम असतो स्लॅब ठोकायचा असतो. तर आपली इथं स्लॅब ठोकायचं काम चालू आहे आणि स्लॅब ठोकायचं काम चालू असताना मी म्हणजे याच्या पहिला पण व्हिडिओ घेतला होता की आपण स्लॅबसाठी वाळू कशा प्रकारे वापरली पाहिजे. तर माझी बरेचशे मित्रांची मला कमेंट आली होती म्हणजे किरण भाऊ, ज्यावेळेस आपण वाळूचं तर तुम्ही सविस्तर सांगितलं, पण तुम्ही आम्हाला खडी पण सांगा म्हणे, खडी आपण कशा प्रकारे वापरली पाहिजे. तर आपल्याला एकदम सोप्या भाषेत राहून मिस्त्री सांगणार आहे की खडीचा वापर आपण आपल्या स्लॅबसाठी कशा प्रकारे केला पाहिजे. राहुल मिस्टर नमस्कार. तर राहुल मिस्टर, आपल्या जेवढे मित्रमंडळी असेल त्यांना एकदम सोप्या भाषेत सांगा की तुम्ही त्यांच्या स्लॅबला जी खडी वापरतो किंवा आपल्या स्लॅबला जी खडी वापरतो ती कशा पद्धतीने वापरली पाहिजे. सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण स्लॅब कास्टिंग करणार आहे त्यावेळेस खडीचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं राहतं. ज्यावेळेस आपण खडीचं नियोजन करणार आहे तर त्यावेळेस प्रामुख्याने 5-6 गोष्टी ना आवर्जून लक्षात घेणं गरजेचं आहे. बरोबर. सर्वात प्रथम जी गोष्ट असेल ती खडी आपण कशी निवडली पाहिजे. खडी निवडताना पहिले आपल्याला 20 mm आणि 10 mm मिक्सचर घेणं गरजेचं आहे. बरोबर. समजा 20 mm जर आपण 60-65% घेतली तर 35 ते 40% आपल्याला ही 10 mm घ्यायची. ती काय घेणं आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. आता 20 mm आहे, याच्यात तुम्हाला असे बारीक बारीक गॅप दिसतात, मोठे गॅप दिसतात. त्यासाठी आपल्याला अशी 10 mm जर टाकून घेतले देवा पूर्ण गॅप भरली, म्हणजे गॅप जर भरली तर भविष्यात आपल्या स्लॅबला ना मोठा मोठा क्रॅच जाणार नाही आणि आपला स्लॅब लिकेज होणार नाही. त्याच्यानंतर दुसरं प्रामुख्याचं जे सर्वात महत्वाचं जे कारण असेल, तुम्ही एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचंय, आपल्याला 10 ते 20 ग्रॅम अशी खडी मोजून घेणं आहे. ते आदल्या दिवशी समजा संध्याकाळी आपण जर पाणी टाकले तर दुसऱ्या दिवशी तिचं वजन करणे. समजा तुम्ही 20 ग्रॅम जर खडी घेतली तर तिथल्या ते 22 ते 30 ग्रॅम भरली पाहिजे. त्याच्यापेक्षा जर जास्त भरली तर ती आपल्याला स्लॅबसाठी ती योग्य नाही, कारण ती पाणी शोषून घेणारा दगड येतो, तो म्हणजे कमजोर दगड आहे. त्यासाठी आपल्याला असे ब्लॅक दगड घेणं आहे आणि कमजोर दगड नाही घेणं. म्हणजे जर आपल्याला 22 ते 30 ग्रॅम जर भरली तर ते आपल्या स्लॅबसाठी योग्यच दगड येतो आपल्याला. अशा पद्धतीने तुम्ही खडीची निवड करू शकता आणि आपला स्लॅब हा मजबूत करू शकता. आणि साईज सांगितलेली त्याची साईज जी 20 mm आहे ही आपल्याला 60 ते 65% घ्यायची आणि जी 10 mm आहे ती 35 ते 40% अशी त्या दरम्यान तुम्ही मिक्सचर घेऊ शकता. पण ज्यावेळेस आपण स्लॅब कास्टिंग करणार आहे त्यावेळेस खडीचं प्रमाण थोडं जास्त ठेवू नये, म्हणजे M20 माल ठेवू नये, म्हणजे आपल्या स्लॅबला ना प्रामुख्याने तडे जाणार नाही, आपला स्लॅब मजबूत होणार आहे, लिकेज होणार नाही. तर ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने राहुल मिस्टर एकदम सोप्या पद्धतीने आपल्या साईड. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं माहिती मित्रांनो, ज्यावेळेस बी आपण खडीची निवड करणार आहे तर मिक्स करणार आहे, परंतु खडी ज्यावेळेस आपण निवड करणार आहे ती खडी ना गोल नसली पाहिजे, म्हणजे जेणेकरून ती अशी लांबोळी असली पाहिजे. या पद्धतीने अशी लांबोळी असली पाहिजे, हे बघा लंबी असली पाहिजे, जास्त आहे ना गोल आकाराची खडी नसली पाहिजे. तर अशा पद्धतीनं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खडीमध्ये जी मातीचं प्रमाण असेल, म्हणजे बऱ्याचशा वेळेस क्रेशर मधून ज्यावेळेस खडी येते तर मातीचं प्रमाण जास्त असतं, ते मातीच्या प्रमाणासाठी काय करावं लागेल. सर्वात प्रथम ज्यावेळेस खडी आली तिला ना पाण्याने ना स्वच्छ करून घेणं गरजेचं, म्हणजे तिचं टेम्परेचर बी मेंटेन राहील आणि आपल्या स्लॅबला मावचर बी म्हणजे तडे जाण्याचं प्रमाण कमी होणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने राहुल मिस्टरांनी ज्या पद्धतीने आपल्याला 5 ते 6 मुद्दे सांगितले, ते 5 ते 6 मुद्दे तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेऊनच तुमच्या स्लॅबची काशणी करणं, तुमचा स्लॅब टाकणं. तर व्हिडिओ कसा वाटला ते पण आपल्याला सांगायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे पण आपल्या नवीन मित्रांच्या घरांचे कामं चालू असेल, ज्यांच्या आता स्लॅबवर आले असेल, तर त्यांच्यासाठी आपला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जेणेकरून त्यांना शेअर करायचे आहे, म्हणजे त्यांना एक मदत होईल. तर व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. धन्यवाद मित्रांनो.